जोपर्यंत हा चमत्कारिक नंबर शरीरावर लिहिलेला राहील, मित्रांनो, कठीण प्रसंग आला की मदतीला कोण येते याचा अर्थ असा की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा नातेवाईकही आपल्या मदतीला येत नाहीत. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी हॉस्पिटलमध्ये भरती असेल आणि पैशांची गरज असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांकडे तपासा. हे लोक मदत करत नाहीत. तुम्ही कर्जबाजारी असाल आणि मदतीची गरज असली तरी तुमच्याकडे कोणीही येणार नाही. या कटू अनुभवाऐवजी इतरांच्या अनुभवातून शिका आणि पैसे वाचवायला सुरुवात करा. असे अनेकदा घडते की आपण पैसे वाचवतो, पण जो पैसा वाचवत नाही, त्याचे पाय मोडले जातात. जर पैसे कमवण्याचे मार्ग बंद झाले असतील तर आजचा उपाय तुमच्यासाठी आहे. असा नंबर म्हणजे लकी नंबर जो आपण रोज शरीराच्या डाव्या बाजूला लिहितो. अशी संख्या जी विश्वाच्या दैवी शक्तींना स्वतःकडे आकर्षित करते. यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. तसेच अशी संख्या जी तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा करेल आणि तुमच्या समस्या दूर होतील. तसेच जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा हा नंबर तुम्हाला नक्कीच मदत करेल. ही संख्या तुम्हाला तुमच्या शरीराच्या डाव्या भागावर अशा ठिकाणी लिहायची आहे जिथे तुमचे डोळे पुन्हा पुन्हा जातात. हा अंक पुन्हा पुन्हा लिहिण्यासाठी तुम्ही हिरवी शाई किंवा निळी शाई वापरू शकता. ही संख्या 520 आहे. कारण या संख्येची एकूण संख्या 7 वर येते जी खूप शुभ संख्या आणि खूप भाग्यवान संख्या मानली जाते. तुमच्या शरीराच्या डाव्या बाजूला 520 हा आकडा लिहावा. एक रंगीत कागद घ्या आणि त्यावर हिरव्या शाईने किंवा निळ्या शाईने मोठ्या अक्षरात 520 लिहा आणि हा कागद नेहमी सोबत ठेवा किंवा तुमच्या घराच्या उत्तरेकडील भिंतीवर चिकटवा. कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेर यांची दिशा मानली जाते. संपत्तीचा स्वामी असण्यासोबतच ती देवी लक्ष्मीचीही दिशा आहे. धन, संपत्ती आणि धनाची दिशा उत्तरेकडे आहे. यासोबत निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या बाटल्या घ्या आणि या पाण्यावर 520 क्रमांक लिहा आणि हे पाणी रोज प्या. हे पाणी प्या आणि हे पाणी प्या. कारण खूप प्रभावशाली संख्या फार कमी कालावधीत आपला प्रभाव दाखवू लागते. ही संख्या स्वतःकडे पैसे आकर्षित करते. हे करून पहा आणि हे देखील नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही वाईट काळातून जात असता तेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार करण्याऐवजी कोणीही तुमच्याबद्दल विचार करत नाही. नमो नारायण.